गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय टुडेज ब्लॉग. आय एम सिद्धी आहिरे. अँड सकाळी समथिंग 6 वाजता मी पुण्याला पोचली होती लातूरवरून. आणि पुण्याला पोचल्याच मी ट्रेन घेतली कल्याणची आणि मी घरी पोचली. मी पूर्ण ट्रेनच्या प्रवासामध्ये मी झोपली होती बिकॉज मी खूप थकली होती. घरी पोचल्यावरती मी आधी फ्रेश झाली, मला थोडं बरं वाटलं. So happy Women's Day, girlies, to all the strongest women out there. Happy Women's Day. and आता वाजले आहे संध्याकाळचे 5:30 आणि माझ्या मम्मीने सिटी पार्कला एक स्टॉल लावला आहे. तो आज मी आज आली आहे म्हणजे लातूरवरून, तर मी आज जाईल तिच्या स्टॉलला. तिथं थोडा व्लॉग शूट करेल, व्हिडिओ शूट करेल. अँड आय हॅव प्लॅन सम छोटासा सरप्राईज, नॉट अ बिग सरप्राईज, छोटासा सरप्राईज फॉर माय फॅमिली. म्हणजे जेवढे पण माझ्या फॅमिलीमध्ये वुमन्स आहेत सगळ्यांसाठी मी एक छोटासा सरप्राईज प्लॅन केला आहे. त्यांना गाईज हर एक वुमन डिझर्व करते टू फील स्पेशल. आय थिंक हॅपी वुमन्स डे टू ऑल द लेडीज आउट हिअर. सो आता आपण होऊ रेडी पटकन जाऊ माझ्या मम्मीकडे, बिकॉज तिला आपली गरज आहे, म्हणजे तिला माझी गरज आहे, माझ्या मम्मीला माझी गरज आहे. सो मी थोडंसं फॉर्मल घालून जाणार आहे. वुमन्स लिटरली आय लव्ह द वे ज्या मुली त्यांच्यासाठी स्टँड घेतात, त्यांच्यासाठी बोलतात. आय लव्ह दॅट वुमन सिरियसली. मीन्स माय रिस्पेक्ट फॉर देम इज सो हाय. म्हणजे मी पण घेते. आणि हां, एक आहे, आपण जेव्हा पण आपल्यासाठी स्टँड घेतो ना, तर 10 जणांना आपण खुपतो डोळ्यामध्ये. ते सवय लावून घ्या. डोंट गिव्ह अप, फक टू दॅट. सो येस, आय एम रेडी. And girls, all the best for your future, for everything you deserve. May you get everything you deserve, and you will get everything. You have that confidence to achieve it. Only you don't know about it, but you have all the things to achieve your goals. So all the best, all the best, all the best. So yes, निघाली मी माझ्या मम्मीकडे जायला. आणि आज मी असं प्लॅन केलं आहे की सगळ्या वुमन्स म्हणजे मम्मीच्या स्टॉलवर केक कापायचा, बघू डिसाईड करून मम्मीच्या स्टॉलवर कापायचा का मग घरी कापायचा. आणि आमच्या जेवढ्या पण फॅमिलीमध्ये लेडीज आहेत सगळ्यांना एक रोज आणि जमलं छोटंसं काहीतरी गिफ्ट द्यायचं. सो लेट्स सी काय होतं आमच्या प्लॅनचा. तर गाईज मी आली आहे सिटी पार्कमध्ये. सो इथे महिला दिनाच्या खूप सारे स्टॉल्स वगैरे लागलेत महिला दिनाचे. वुमन्स डेचे 3 दिवसापासून आहे, पण मी आज आली आहे म्हणजे लातूरवरून. सो मी आजच जाते, बघू तर आपल्या मम्मीने पण लावला आहे. लेट्स सी. सो आपण एंटर केला आहे सिटी पार्कमध्ये. तर इथे डेकोरेशन पण केलं आहे गाईज, ओनली फॉर वुमन्स डे. हे बघा, वुमन्स. सो खूप चांगलं वाटतं आहे की वुमन्स डेला ह्या पद्धतीने सेलिब्रेट होतो आता आपल्या इथे सगळीकडेच. वुमन्स डेला महत्त्व देतात आणि फायनली सगळ्यांना समजले की वुमन्स आर इम्पॉर्टंट. And here is my mom. Mama. माझ्या मामांना रोज दिल्यानंतर मी आली होती केक घ्यायला माझ्या दोन्ही पण काकी आणि माझ्या मम्मीसाठी आणि माझ्या आईसाठी. हॅपी वुमन्स डे. तुम्हाला कसा वाटला आमचा स्टॉल, कसा वाटला? मस्त ज्वेलरी आहे. पॅकअप केल्यानंतर पण आमचे कस्टमर काय थांबत नाहीयेत, ते आलेत रिटर्न गुबड्या बघायला. अक्षिता हाय बोल गाईजला त्यांच्या. हाय.
यांची पोरगी आहे. काय मजा रे. हॅपी वुमन्स डे. सो माझे घरचे सगळे खुश झाले आहेत. होप सो तुमच्या पण घरचे सगळे खुश झाले असतील. तुम्ही पण त्यासाठी काही ना काही केलं असेल स्पेशल द स्ट्रॉंगेस्ट वुमेन्ससाठी. सो आजसाठी बस एवढंच. आणि मी खूप थकले बिकॉज तुम्हाला माहिती आहे मी आजच आली पुण्यावरून. सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या. गुड नाईट, बाय बाय. वन्स अगेन हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ दी वुमन्स. सो हाय गाईज, आता संध्याकाळ झाली आहे, 7:30 वाजून गेलेत आता. आणि मला तुम्हाला हे सांगायचं की आज मी काही जास्त शूटच नाही करू शकली बिकॉज तुम्हाला पण माहिती आहे की 4-5 दिवसापासून माझा शेड्यूल खूप असा टाईट होता. म्हणजे टाईट नव्हता. मी बघा जेव्हा मी ते वॉटर पार्कला गेली होती, वॉटर पार्कहून जाऊन आली, मग लगेच दुसऱ्या दिवशी मी इव्हेंटसाठी निघाली, दिवसभर ट्रॅव्हलिंग, मग नंतर रात्रभर ट्रॅव्हलिंग, मग 2 दिवस इव्हेंट, परत रात्रभर ट्रॅव्हलिंग. मग काल जाऊन जेव्हा मी घरी आली सकाळी 12 समथिंगला, 11-12 वाजता दुपारी, तेव्हा जाऊन नंतर परत मग मी थोडीशी एकदम अर्धा 1 घंटा झोप काढली असेल. एडिटिंग वगैरे करून ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या. थोडी झोप काढली, नंतर परत मम्मीच्या स्टॉलला गेली. मग तिथे पण खूप म्हणजे उभं राहणं झालं. मग अजून खूप जास्त मी थकून गेली, एवढी की आधीपासून माझी बॉडी खूप पेन करत होती. मग आज सकाळी मी उठली तर मला वाटेल का मला आज थोडं ठीक वाटेल. तर मी आज सकाळी उठली तर उठल्या मी बाथरूम मध्ये पडले आहे. आणि तुम्हाला दिसत नसेल बट मला इथे मला या हाताला पूर्णपणे खरचटला आहे. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही, डोंट नो. बट माझ्या हाताला खूप जास्त खरचटला आहे. हा माझा पूर्ण हात सुजला आहे. माझ्या पायाला लागले, राईट लेगला, लेफ्ट लेग, थोडंसं पाठीला पण लागले. त्यामुळे माझी बॉडी आज पेन करत होती. मला रेस्टची गरज होती म्हणून मी दुपारी उठली पण मी खूप लेट, 12-12:30ला. मग जेवण वगैरे करून मी परत झोपली होती. मग मी व्हिडिओ पण अपलोड लेट केला, मी सगळं लेट केलं. आज मी एडिटिंग पण केली नाही. तर माझ्याकडे जे व्हिडिओ होते मी तेच अपलोड केला आणि एक थोडीशी एडिट करून एक लॉंग व्हिडिओ मी अपलोड केला, थोडासा 2 मिनिटाचा. तर मी वुमन्स डेचा जो व्हिडिओ आहे तो मी उद्या पोस्ट करणार आहे. म्हणजे उद्या तो पोस्ट होऊन जाईल वुमन्स डेचा व्हिडिओ. उद्यापासून मी एकदम एडिटिंग वगैरे सगळं करेल. आजचा दिवस मी स्वतःला दिला बिकॉज आय वॉज टू टायर्ड. काय सांगू मी तुम्हाला. सो आता मी थोडं स्किन केअर वगैरे करेल आणि आजचा आणि उद्याचा व्हिडिओ मी दोघं मिक्स करून पोस्ट करणार आहे परवाच्या दिवशी.